बरोबर आहे बेटा. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणून चॅप्टर अभ्यासाला मिळतो. परंतु आता जे नवीन बुक्स आलेलं आहे स्टेट बोर्डचं, त्यामध्ये हा चॅप्टर 11thला दिलेला आहे, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. असं असलं तरी या चॅप्टरचं इम्पॉर्टन्स काही कमी झालेलं नाही आहे. नीट आणि MST CET या दोन्ही सिलेबसला हा चॅप्टर होल्ड करतो, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणजे काय बेटा, तुम्हाला माहिती आहे आता जगामध्ये काय सिच्युएशन चालू आहे. आता सगळीकडे कोरोना आलेला आहे, बरोबर आहे. कोरोना नावाची एक एपिडेमिक इथे आपल्या पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात तुम्हाला दिसते आहे. तर या जी डिसीज आलेली आहे याला सगळे जगातले सायंटिस्ट लोक याची एक वॅक्सिन बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मग ते सायंटिस्टच का बरं वॅक्सिन बनवू शकतात, एखादा इंजिनियर का बरं ती वॅक्सिन बनवू शकत नाही, किंवा एखादा बिझनेसमॅन का बरं ती वॅक्सिन बनवू शकत नाही, कारण की त्यांना केमिस्ट्रीचं त्या मेडिसिन फील्डचं नॉलेज तितकं नसतं आणि म्हणून त्यांना त्या काही ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच्या त्यांना माहिती नसल्यामुळे ते वॅक्सिनसुद्धा बनवू शकत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे एक केमिस्ट जो असतो, ज्यांनी केमिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे, ज्याला डे टू डे लाईफच्या केमिस्ट्रीबद्दल माहिती आहे, तो त्या वॅक्सिनला प्रिपेअर करण्याची क्षमता ठेवतो. परंतु त्याचा अभ्यास आणि त्याची जी कमांड आहे त्या सब्जेक्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये ती चांगली असायला हवी, बरोबर आहे. तर केमिस्ट्रीचीच एक शाखा आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण ड्रग डिझायनिंग करतो, म्हणजे ड्रग्स बनवतो, औषधी बनवतो, त्याला आपण ड्रग सिंथेसिस म्हणतो. फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स नावाच्या केमिस्ट्रीच्या 2 ब्रांचेस आहेत आणि त्या ब्रांचेसद्वारे आपण ड्रग डिझाईन करतो. तर आपला आजचा जो टॉपिक आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला डे टू डे लाईफची केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण ज्या ड्रग्ज घेतो, ड्रग्ज म्हणजे औषधी, त्या आणण्यासाठी आपण कुठे जातो, फार्मसीमध्ये. तर फार्मसीमध्ये आपण ड्रग्ज आणायला गेल्यावर तिथे फार्मसीवाला आपल्याला 2 सेकंदात तुम्ही जे ड्रग्ज मागता 2 किंवा 5 सेकंदमध्ये ती ड्रग्ज तो तुम्हाला काढून देऊ शकतो. जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही जाऊन फार्मसीमधून ती ड्रग्ज काढा आपल्या हाताने, तर ते तुम्हाला जमणार नाही, ते शक्य नाही, कारण की तुम्हाला त्या फार्मसीमध्ये जे ड्रग्जचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे तुम्हाला माहिती नसतं, बरोबर आहे. तर ड्रग्सचं क्लासिफिकेशन हे आपण फार्मसी, बरोबर आहे, म्हणजे ते जे ब्रांच आहे त्याच्यामध्ये आपण शिकत असतो की ड्रग्जला कसं क्लासिफाय करायचं. तर आजचा आपला जो बेसिक टॉपिक आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, त्याच्यामध्ये आपण ड्रग्जबद्दल बघूया. त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंटबद्दल बघूया, फूड प्रिझर्वेटिव्हबद्दल बघूया. सोबतच आपण काही टाईप्स ऑफ ड्रग्ज आहे त्याच्याबद्दलचा सविस्तर अभ्यास करूया. तर सर्वात प्रथम बेटा, व्हॉट इज मीन बाय ड्रग्ज. ड्रग्ज काय आहे. ड्रग्ज म्हणजे औषधी. तर तुम्हाला माहिती आहे हा एक वर्ड्स ड्रग्ज हा डिराईव्ह झाला आहे ड्रॅग्यू या शब्दापासून, ड्रॅग्यू. आणि ड्रॅग्यूचा अर्थ होता ड्राय हर्ब. ड्राय हर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे ड्राय हर्ब म्हणजे जडीबुटी, बरोबर आहे, आयुर्वेदिक. आपल्या भारतामध्ये प्राचीन जी थेरपी आहे ती आयुर्वेदिक थेरपी आहे आणि त्याच्यामध्ये जडीबुटींचा वापर केला जातो. तर त्या ड्रग्ज या नावावरून, म्हणजे ड्रॅग्यू या नावावरून ड्रग्ज या नावाची उत्पत्ती झालेली आहे. तर ड्रग्ज हे तुम्हाला या चॅप्टर्समध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ ड्रग्ज तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासाला दिलेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ड्रग्सचं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते नार्कोटिक्स. नार्कोटिक ड्रग्ज म्हणजे काय, नार्कोटिक्स अँड नॉन नार्कोटिक्स. नॉन नार्कोटिक्स ड्रग्ज याचा आपण अभ्यास करूया. सगळ्यात पहिले नार्कोटिक ड्रग्ज म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे नार्कोटिक ड्रग्ज, जसं तुम्ही पुष्कळदा पेपरमध्ये वाचत असाल की अमुक पोलीस खात्याने इतकी नार्कोटिक्स ड्रग्ज है ना साठा जप्त केलेला आहे. तर नार्कोटिक ड्रग्ज म्हणजे काय बेटा, हॅबिच्युअल ड्रग्ज, जी तुम्हाला हॅबिट फॉर्म करते, बरोबर आहे. म्हणजे अशी औषध जी सतत घेतल्याने काय होते, कालांतराने आपल्या शरीराला त्याची सवय निर्माण होऊन जाते आणि मग ते औषध घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही, बरोबर आहे. आपल्या त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला ती पूर्ण अफेक्ट करून टाकते आणि त्याच्यामुळे त्या ड्रग्जला घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. त्या अशा ड्रग्जला आपण काय म्हणतो बेटा, नार्कोटिक ड्रग्ज. आता बघा, अशी ड्रग्ज जी नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्याचा अभ्यास आपण आता का बरं करतो आहे, पण त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे, कारण की बीइंग अ सायन्स स्टुडंट आपल्याला सर्व ड्रग्जबद्दल माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे नार्कोटिक ड्रग्ज ही फार उपयोगी आहे. कसं तुम्हाला सांगतो, एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल एखाद्या व्यक्तीचा आणि त्याचा हाड पूर्ण मोडलं असेल किंवा चकनाचूर झालं असेल, तर तुम्हाला माहिती आहे तेव्हा खूप पेन होतं बॉडीमध्ये, तेव्हा खूप दुखतं
आणि ते पेन कमी करायसाठी मग डॉक्टर्स लोक नार्कोटिक ॲनाल्जेसिक देतात, बरोबर आहे. आणि नार्कोटिक ॲनाल्जेसिकनी त्या व्यक्तीला मग ते दुखणं काय होतं, दूर होतं आणि तो दुखणं ते सहन करू शकतं. नाहीतर पुष्कळदा काय होते, त्या दुखण्यामुळे व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि मग तो नाही झाला पाहिजे. सिव्हिअर बर्न केस असतात, जळलेल्या अवस्थेमध्ये काही लोक असतात, तर त्याला ती जी त्रास असतो ना, तो त्रास कमी करायसाठी डॉक्टर्स लोक नार्कोटिक ॲनाल्जेसिक देतात. अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे हिरोईन, बरोबर आहे, त्याच्यानंतर मॉर्फिन, बरोबर आहे, हे काही नार्कोटिक ॲनाल्जेसिकचे नाव आहेत. ते नार्कोटिक ॲनाल्जेसिक हा एक ड्रग्सचा क्लासिफिकेशन आहे. तर बेसिकली नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक ड्रग्स हे ॲनाल्जेसिक असतात. ॲनाल्जेसिकचा अर्थ काय हे आपण आधी समजून घेऊ. ॲनाल्जेसिक म्हणजे पेन किलर, जे आपल्या बॉडीचं दुखणं दूर करतं, बरोबर आहे. आपल्या बॉडीला जो पण पेन होतो, बरोबर, जे काही दुःख होते ते दुःख कमी करणारी औषध म्हणजे दुःख वेदनानाशक औषध, त्याला आपण म्हणतो ॲनाल्जेसिक. तर ॲनाल्जेसिक बेसिकली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, नार्कोटिक ॲनाल्जेसिक आणि नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक. तर मी तुम्हाला सांगितलं बेटा, नार्कोटिक ॲनाल्जेसिक हॅबिच्युअल असते, हॅबिट फॉर्मिंग असते आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं मॉर्फिन आहे, हिरोईन आहे, बरोबर आहे, किंवा तुम्ही साध्या भाषेमध्ये त्याला चरस, गांजा वगैरे म्हणता का नाही, त्या औषधी म्हणजे तुमच्या नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे, बरोबर आहे. हां, त्याचासुद्धा आपण औषधी म्हणून उपयोग करतो. त्यानंतर त्याचे डोस डिसाईड असतात बेटा, बरोबर आहे. कोणतीही गोष्ट आवश्यकतेपेक्षा जास्त घेतली तर आपल्या शरीराला त्याचा काय होतो, परिणाम होतो, बरोबर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे नार्कोटिक ॲनाल्जेसिकचा जर आपण डोस लिमिटमध्ये जर घेतला तर ती तुमच्या शरीराला हानी पोहोचवत नाही. तर त्याचप्रकारे तुम्हाला माहिती आहे त्याचं जर अतिसेवन केलं तर मात्र तुमच्या शरीराला हॅबिट मात्र पडू शकते. तर अशा ॲनाल्जेसिकचा आपण नार्कोटिक ॲनाल्जेसिकमध्ये करत असतो. त्यानंतर आपण बघूया बेटा नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक. नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिकचं उदाहरण काय बेटा, पेनिसिलिन किंवा ॲस्पिरिन नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे. आता तुम्हाला माहिती आहे गावाखेड्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर हातपाय दुखत असेल, डोकं दुखत असेल, तर तो व्यक्ती माहिती आहे तुम्हाला काय करतो, डायक्लोफिनॅक सोडियम, ते ब्ल्यू कलरची जे पन्नीवाल्या गोळ्या असतात किंवा ग्रीन कलरच्या पन्नीवाल्या गोळ्या असतात, तर ते फार्मसीमध्ये जातात आणि म्हणतात ते हिरव्या रंगाच्या पन्नीतल्या गोळ्या द्या किंवा है ना निळ्या रंगाच्या पन्नीतल्या गोळ्या द्या. तर त्या काय असतात, जनरली डायक्लोफिनॅक सोडियम किंवा डायक्लोफिनॅक पोटॅशियम आहे ना. तर अशा कॉम्बिनेशनच्या ड्रग्स असतात, जनरली त्या ॲस्प्रिन असतात, त्या असतात नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक, बॉडी पेन किलर, ठीक आहे. तर आपल्या बॉडीला जे दुखणं असते ते कमी करणाऱ्या औषधी. आता याला नॉन नार्कोटिक का बरं म्हटलेलं आहे, कारण की ॲस्प्रिन जर तुम्ही कंटिन्यू म्हणजे काही काळ घेतली तरी तुमच्या शरीराला तेवढी हॅबिट पडत नाही जेवढी नार्कोटिक ड्रग्सची पडत असते, बरोबर आहे. म्हणून याला नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणतात ॲस्प्रिन. परंतु कितीही झालं तरी ॲस्प्रिन ही ड्रग्ज आहे, औषध आहे आणि ॲलोपॅथिक औषध आहे, केमिकल्सच्या कॉन्स्टिट्युएंटनी बनवलेली आहे. तर जर आपण याला दीर्घकाळ घेतली, बरोबर आहे, म्हणजे खूप लाँग टर्मपर्यंत घेतलं, 1-2 वर्ष कंटिन्यू ॲस्प्रिन खात गेलो, तर मग मात्र तुम्हाला याची हॅबिट पडतं आणि मग याची हॅबिट पडली की मग ती हवीशी असते. याचे साईड इफेक्ट पण आहेत, ते आपण नंतर साईडला स्टडी करू. तर सर्वात आपण आधी पहिले बघूया व्हॉट इज मीन बाय ॲस्प्रिन. तर ॲस्प्रिनचं नाव आयुपेसी आहे. आयुपेसी नेम ऑफ ॲस्प्रिन, आयुपेसी नेम ऑफ ॲस्प्रिन इज नथिंग बट दी 2-acetoxy benzoic acid, 2-acetoxy benzoic acid or acetyl salicylic acid is nothing but the aspirin, बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे ॲस्प्रिन हे नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे. त्याचा आयुपेसी नेम आहे 2-acetoxy benzoic acid किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. नावाप्रमाणे तुम्हाला समजते आहे की याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक आहे ॲसिटॉक्सी फंक्शनल ग्रुप आणि एक आहे कार्बॉक्झिलिक ग्रुप COOH, बरोबर आहे. तर ॲस्प्रिनचा जो फॉर्म्युला बनेल तो कसा बनेल, सगळ्यात पहिले माहिती आहे ॲस्प्रिन तुम्हाला कशाने बनवायचे आहे, सॅलिसिलिक ॲसिडनी. तर सॅलिसिलिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, एक बेन्झिन रिंग, बेटा ही बेन्झिन रिंग आहे, बरोबर आहे. अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्डिंग आहे, म्हणजे इथे डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल म्हणजे बॉन्ड जे आहे ते कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. आणि याच्यामध्ये एक फंक्शनल ग्रुप तुमचा काय राहतो, OH म्हणजे हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप असतो आणि एक फंक्शनल ग्रुप असतो तुमचा COOH म्हणजे कार्बॉक्झिलिक फंक्शनल ग्रुप असतो, बरोबर आहे.
तर आता तुम्हाला त्याच्यात दिसून पडेल की जो कार्बॉक्सिलिक फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ह्या सॅलिसिलिक ॲसिडमध्ये तुम्ही काय करता, ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन करता. म्हणजे जेव्हा तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडला ॲसिटिक अनहायड्राईडसोबत रिॲक्ट करता, ॲसिटिक अनहायड्राईडचा फॉर्म्युला काय आहे, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. जेव्हा तुम्ही याच्यासोबत रिॲक्ट करता कोणाला, सॅलिसिलिक ॲसिडला, तेव्हा तुम्हाला काय मिळते, ॲस्प्रिन. हॅलो, हां सर थांब तुम्ही उचलून घ्या. तर ठीक आहे, तर आपण ॲसिटिक अनहायड्राईड ची रिॲक्शन जेव्हा आपण सॅलिसिलिक ॲसिडसोबत करतो तेव्हा तुम्हाला काय दिसते आहे, आवाज नाही येत आहे, एक मिनिट. हॅलो, नाही सर चालू आहे, एक मिनिट थोडं थांबून जा, मी नंतर बोलतो. हां बेटा आवाज येतो आहे का? हॅलो, आवाज नाही येत आहे? हां आता येत आहे का आवाज? हां ठीक आहे. तर बघा, ॲस्प्रिनचा IUPAC नेम आहे 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड और ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. तर हो ठीक, हां ठीक आहे सर, ओके. तर हे ॲस्प्रिनचं IUPAC नेम आहे 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड और ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. तर तुम्हाला माहिती आहे ॲस्प्रिन आपण कसं बनवतो आहे. सर्वात अगोदर आपण सॅलिसिलिक ॲसिड घेतो आहे. सॅलिसिलिक ॲसिडमध्ये बेन्झीन रिंगला 2 फंक्शनल ग्रुप अटॅच असतात, एक हायड्रॉक्सी आणि एक कार्बॉक्झिलिक, बरोबर आहे. आणि ह्या सॅलिसिलिक ॲसिडची जेव्हा आपण रिॲक्शन ॲसिटिक अनहायड्राईडसोबत करतो, ॲसिटिक अनहायड्राईड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3, जेव्हा आपण याच्यासोबत रिॲक्शन करतो तर याच्यामधला जो H आहे हायड्रोजन, बरोबर आहे, तो CH3 COOH ग्रुपसोबत निघतो. आणि हा जो ॲसिटॉक्सी ग्रुप आहे, ॲसिटिल ग्रुप आहे, तो इथे ऑक्सिजनसोबत अटॅच होतो. तर तुम्हाला काय मिळेल, एक इथे नवीन प्रोडक्ट मिळेल ज्याचं नाव आपण ठेवूया 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड. बघा इथे ऑक्सिजन आला, त्या ऑक्सिजनला हा एक ग्रुप अटॅच होईल, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन CH3, बरोबर आहे. या ग्रुपला आपण म्हणू ॲसिटॉक्सी, बरोबर आहे. आणि ही बेन्झीन आणि ह्या कार्बॉक्झिलिक ग्रुप जो रिमेनिंग जिथे आहे तिथेच राहील, तर याचं नाव काय होईल, 2-ॲसिटॉक्सी. कारण की बघा ही फर्स्ट पोझिशन आपण जर कन्सिडर केली तर ही सेकंड पोझिशन होणार, कारण की बघा फंक्शनल ग्रुप आपला COOH आहे, कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे, आपण याला प्रायोरिटी दिली, मग ॲसिटॉक्सी ग्रुपला दिली प्रायोरिटी. तर फर्स्ट पोझिशनवर आपला कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे, सेकंड पोझिशनवर आपला ॲसिटॉक्सी ग्रुप आहे. याचा अर्थ असा की सेकंड म्हणजे 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक, बेन्झीनसोबत ऑक्झिक मीन्स बेन्झोइक ॲसिड, त्याचं नाव काय राहील, 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड. दॅट इज नथिंग बट दॅट इज ॲस्पिरिन. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं असेल बेटा, लक्षात आलं असेल की ॲस्प्रिन ही आपली नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे आणि आपण त्याला सॅलिसिलिक ॲसिडच्या थ्रू बनवू शकतो. सॅलिसिलिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याच्यापासून जे डिराईव्ड केलेलं आहे आपण ॲसिटिक अनहायड्रेटसोबत रिॲक्ट करून, तो जो डिराईव्ड प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 फंक्शनल ग्रुप आहे. पेपरमध्ये किंवा एक्झाममध्ये नीट MHT CETमध्ये विचारलेलं आहे की ॲस्प्रिन कंटेन विच फंक्शनल ग्रुप, ठीक आहे. आणि खाली ते फंक्शनल ग्रुपचे नावं दिलेले असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचं असते. तर ॲस्प्रिनमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक आहे ॲसिटॉक्सी, बघा परत सांगतोय, ॲसिटॉक्सी फंक्शनल ग्रुप आहे आणि एक आहे कार्बॉक्झिलिक फंक्शनल ग्रुप, बरोबर आहे. तर 2-ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड हे त्याचं IUPAC नेम होणार, किंवा तुम्ही त्याला जनरल नेमनी ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड पण म्हणू शकता. ॲसिटिल ग्रुपला है ना सॅलिसिलिक ॲसिड अटॅच आहे म्हणून ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, बरोबर आहे. दॅट इज नथिंग बट ॲस्प्रिन. तर ॲस्प्रिन तुमचा नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे. तर इथे तुमचं नार्कोटिक ॲनाल्जेसिक आणि नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिकचा टॉपिक संपतोय. त्याच्यानंतर आपण लगेच वळूया ट्रान्क्युलायझर्स. दी अनदर क्लास ऑफ ड्रग्स इज नथिंग बट ट्रान्क्युलायझर्स. तर आता आपण ट्रान्क्युलायझर्सचा अभ्यास करूया. व्हॉट इज मीन बाय ट्रान्क्युलायझर्स. ट्रान्क्युलायझर्स, व्हॉट इज मीन बाय ट्रान्क्युलायझर्स. आता बघा ट्रान्क्युलायझर्स काय असतात.
तुम्हाला माहिती आहे आता सगळीकडे करोनामुळे लोकांचे व्यवसाय डुबले आहेत, बरोबर, व्यवसाय बुडाले आहेत, सगळ्यांचे रोजगार गेले आहेत आणि प्रत्येकाला डिप्रेशन आलेलं आहे. त्या डिप्रेशननी होते काय, मेंटल जी हेल्थ असते आपलीवाली, म्हणजे जी मानसिक अवस्था असते ती थोडीशी बिघडते, बरोबर आहे. आणि प्रत्येकालाच आर्थिक समस्या जाणवते, त्याच्यानी पण त्यांना मानसिक आरोग्य त्यांचं बिघडत असते आणि त्याच्यामुळे त्यांना कधीकधी अतिउत्साहीपणा किंवा इम्पेशंटपणा, बरोबर आहे, म्हणजे अस्वस्थपणा जाणवतो, बरोबर आहे. ते बेचैनी, ते तळमळ कमी करायसाठी जी मेडिसिन आपण घेतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रँक्युलायझर्स. तर ट्रँक्युलायझर्स बेसिकली अशी ड्रग्ज असते जी आपल्या मेंटल इश्यूज जे आपले क्रिएट होतात डिप्रेशन वगैरेला, त्या डिप्रेशनला कमी करणारी ड्रग्ज म्हणजे अँटी डिप्रेशन ड्रग्ज इज नथिंग बट दी ट्रँक्युलायझर्स. ती आपल्या माइंडला काम करते, है ना, कीप करते, म्हणजे हे ठेवते शांत, त्याला आपण ट्रँक्युलायझर्स म्हणतो. तर असे व्हेरियस ट्रँक्युलायझर्स आहेत. याचे जे ओरिजिन आहे ट्रँक्युलायझर्स ड्रग्सचं ते अमेरिकेत झालं, तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉरनंतर जागतिक रेसेशन आलं, म्हणजे वर्ल्ड रेसेशन पिरियड सुरू झाला, लोकांचे व्यवसाय डुबले आणि त्याच वेळेस अमेरिकेमध्ये मात्र उद्योगधंद्याला सुरुवात झाली, बरोबर आहे. डे नाईट शिफ्ट चालू झाल्या आणि तिथले जे एम्प्लॉईज होते त्यांना कंटिन्यू काम करावं लागत होतं. त्या कंटिन्यू कामामुळे त्यांचे जे मेंटल हेल्थ आहे ते बिघडत गेलं आणि अशा वेळेस त्यांना मग डिप्रेशनच्या जी डिसीज आहेत ते सुरू झाले. ते डिसीज कमी करण्यासाठी मग तिथले जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, एक अँटी डिप्रेसंट ड्रग्ज बनवलं, ट्रँक्युलायझर्स, आणि ते तेथे त्या व्यक्तींना दिलं. म्हणजे ट्रँक्युलायझर्सचं जे ओरिजिन आहे ते अमेरिकेत झालं, बरोबर आहे. आणि ट्रँक्युलायझर्स हे डिप्रेशन कमी करणारी औषध म्हणून ओळखले जाते. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इक्वॅनिल, फॉर एक्झाम्पल आहे इक्वॅनिल, व्हॅलियम, बरोबर आहे, व्हॅलियम. त्याच्यानंतर परत एक एक्झाम्पल आहे क्लोरोडायझिपॉक्साईड, ठीक आहे. तर हे काही तुमच्या ट्रँक्युलायझर्स ड्रग्ज आहेत ज्याच्यात तुम्हाला सविस्तर तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये त्याचे स्ट्रक्चर आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला दिले आहेत, तर ते तुम्हाला स्टडी करायला मिळतील. नेक्स्ट क्लास ऑफ ड्रग्ज आहे तुमचंवालं अँटीबायोटिक्स, जे तुमच्या आजच्या समस्येसाठी खूपच जास्त चांगलं आहे. करोनाविषयी जर बघायचं झालं तर अँटीबायोटिक्स जे आहे, अँटीबायोटिक्स काय आहे, अँटीबायोटिक्स हे आता आपण एकदा बघूया. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये बेटा कोणतीही डिसीज बॅक्टेरियामुळे जी जनरेट होत असते किंवा विषाणूमुळे, तुम्ही म्हणता त्याला बॅक्टेरिया आहे ना, तर त्या व्हायरस याच्यामुळे जनरेट होत असते कोणतीही डिसीज. तर त्या व्हायरस बॅक्टेरियाला किल करायची एक सक्षम क्षमता आपल्या शरीरामध्येच असते. आपल्या शरीरामध्ये एक व्हाईट ब्लड माहिती आहे तुम्हाला पेशी असतात, म्हणजे श्वेतपेशी म्हणतात त्याला, आणि ते आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युन सिस्टीम चांगली ठेवण्याचं कार्य करतात. त्या जर कमी झाल्या तरच मग हे बॅक्टेरिया व्हायरसेस आपल्या शरीरावर हावी होऊ शकतात. परंतु अशा बॅक्टेरिया व्हायरसला आपल्या शरीरावर जर परिणाम होऊ द्यायचा नाही आहे तर काही त्याच्या वॅक्सिनसुद्धा असतात. आपण त्याला अँटीबायोटिक्स म्हणतो, बरोबर आहे. काही वॅक्सिनेशन प्रोग्राम आपण राबवत असतो किंवा आपल्या मुलांना देत असतो. तर अँटीबायोटिक्स जे आहे ते काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ज्या डिसीज प्रोड्यूस होतात त्याला एकतर स्टॉप करणं, की म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथला स्टॉप करणं किंवा त्याला समूळपणे खतम करणं, म्हणजे डिसीजला किल करणं, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणं, हे दोन्ही प्रकार अँटीबायोटिक्समध्ये येतात. म्हणजे इट वर्क्स ॲज अ इनिबिटर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. मीन्स अँटीबायोटिक्स आर यूज फॉर बोथ दिस पर्पज, टू इनिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. तर अँटीबायोटिक्समध्ये जनरली आपण 3 क्लास बघतो. एक तर अँटीबायोटिक्स होता, त्याच्यानंतर दुसरा आहे अँटीसेप्टिक आणि तिसरं आहे तुमचं डिसइन्फेक्टंट. तर हे जे तुम्हाला दिसते आहे ना, हे सगळे अँटीबायोटिक्सच आहेत, म्हणजे अँटीमायक्रोबियल ड्रग्ज. हे सगळे अँटीमायक्रोबियल ड्रग्ज आहेत, म्हणजे मायक्रोबियाच्या अगेन्स्टमध्ये काम करणाऱ्या ड्रग्ज. नंबर 1 अँटीबायोटिक्स, नंबर 2 अँटीसेप्टिक आणि नंबर 3 डिसइन्फेक्टंट. तर तुम्हाला आता मी एक एक करून सांगणार आहे. सगळ्यात पहिले बेटा आपण अँटीबायोटिक्सबद्दल विचार करू. अँटीबायोटिक्स तुम्हाला माहिती आहे कशी बनवलं जातं, जसं पेनिसिलिन वगैरे तुम्ही बघितलं असेल बेटा. हे जे आपलं ईस्ट वगैरे असते, म्युकर वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्याच्यापासून म्हणजे ज्या तुम्हाला सांगता येईल मराठीमध्ये त्याला म्हणतात बुरशी.
बुरशी हे कवक वनस्पतीपासून म्हणजे कवक प्लांटपासून काय करतात ते एक्स्ट्रॅक्ट करून अँटीबायोटिक्स बनवली जाते. तर ती एक असे नॉन लिव्हिंग थिंग्सपासून तयार केलेली हे असते वॅक्सिन, त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. आणि त्याच्याद्वारे आपण काय करतो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, एखाद्या रोगाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण ते घेत असतो. तर अँटीबायोटिक्सचा जनरली जे रोल असतं ते एकतर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथला काय करतो, इनहिबिट करतो म्हणजे थांबवतो किंवा त्याला किल करतो. तर त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. एक्झाम्पल आहे पेनिसिलिन. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्सला आपण जनरली 2 प्रकारे क्लासिफाय करतो. तर अँटीबायोटिक्स आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. 2 प्रकारे आपण त्याला क्लासिफाईड करतो. एक आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि दुसरा आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर बघा, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तर बेटा, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे अशी अँटीबायोटिक्स जे पर्टिक्युलर एकाच टाईपच्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोड्यूस होणाऱ्या डिसीजवर काम करते. त्याला आपण काय म्हणतो, नॅरो स्पेक्ट्रम. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर ते आयदर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामुळे होणाऱ्या डिसीजवर काम करेल किंवा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होणाऱ्या डिसीजवर काम करेल. कोणत्याही एका बॅक्टेरियाच्या होणाऱ्या डिसीजवर काम करेल, पर्टिक्युलर एका डिसीजवर काम करेल. त्या अँटीबायोटिक्सला आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो. बरोबर आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया, जसं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, या दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियामुळे तयार होणाऱ्या डिसीजेसवर ज्या अँटीबायोटिक्स, अँटीमायक्रोबियल ड्रग्स काम करतात त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हणतो. याचे 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे क्लोरॅम्फेनिकॉल, बरोबर आहे, आणि ॲम्फिसिलिन, बरोबर आहे. हे जे आहेत काय आहे तुमचं अँटीबायोटिक्स, ब्रॉड स्पेक्ट्रम नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये तुमचे काय आहे, पेनिसिलिन, बरोबर आहे. तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, पेनिसिलिन, ब्रॉड स्पेक्ट्रम एक्झाम्पल क्लोरॅम्फेनिकॉल आहे. क्लोरॅम्फेनिकॉल, पेनिसिलिन नाही येणार, क्लोरॅम्फेनिकॉल आहे. आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये पेनिसिलिन आहे. ठीक आहे, पेनिसिलिन. तर तुम्हाला समजलं की नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स तुमचं पेनिसिलिन आहे आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स तुमचं क्लोरॅम्फेनिकॉल आहे. परत त्याच्यामध्ये तुम्हाला अँटीबायोटिक्सला आपण परत 2 प्रकारे आणखी फर्दर क्लासिफाईड करतो. त्याच्या डिपेंडिंग अपॉन द ॲक्शन, मोड ऑफ ॲक्शन. एक आहे बॅक्टेरियोस्टॅटिक आणि एक आहे बॅक्टेरियोसिडल. एक आहे बॅक्टेरियोस्टॅटिक आणि एक आहे बॅक्टेरियोसिडल. म्हणजे बघा, बॅक्टेरियोस्टॅटिकचा अर्थ काय होते, बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवणारा, आणि एक असतो बॅक्टेरियोसिडल, बॅक्टेरियाला मारणारा, बरोबर आहे. तर जे बॅक्टेरियोस्टेरिक अँटीबायोटिक्स आहे ती बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतं आणि जो बॅक्टेरियोसिडल अँटीबायोटिक्स आहे तो बॅक्टेरियाचा पूर्ण किल करतं. तर त्याच्यामुळे पूर्ण बिमारी काय होते, नष्ट होते. तर याचा अर्थ बघा, तुम्हाला बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे जे फायलेरियामध्ये यूज करतात मेडिसिन ते बॅक्टेरियोस्टॅटिक मेडिसिन आहे. का बरं? कारण की तुम्हाला माहिती आहे फायलेरियामध्ये म्हणजे हत्तीपाय आपण ज्याला म्हणतो, एकदा त्याची ग्रोथ झाली तर ती ग्रोथ आपण गोळ्या घेतल्यानंतर थांबून जाते, परंतु ती कमी नाही होत, बरोबर आहे. ती जेवढी आहे तेवढीच राहते. म्हणजे ती बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे थांबून जाते. ती बॅक्टेरिया त्यातले किल होत नाही, बरोबर आहे. त्यातले बॅक्टेरिया जिवंतच असतात, ते तसे फक्त त्यांची ग्रोथ थांबवली जाते. तर त्या अँटीबायोटिक्सला आपण बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स म्हणतो. आणि जे बॅक्टेरियोसिडल अँटीबायोटिक्स असते त्याच्यामध्ये संपूर्णपणे काय केलं जातात, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल केलं जातं. जसं तुम्हाला माहिती आहे दीर्घकाळ एखाद्याला सर्दी खोकला असेल तर त्यासाठी जे अँटीबायोटिक्स घेतात आहे ना, ते बॅक्टेरियोसिडल असतात, त्याच्याने मग परत त्याला ती सर्दी मग होत नाही, बरोबर आहे. तर अशा प्रकारे अँटीबायोटिक्स आपण बघितलं. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स अशा 2 प्रकारे क्लासिफाय करतात आणि मोड ऑफ ॲक्शनद्वारे त्याला बॅक्टेरियोस्टॅटिक आणि बॅक्टेरियोसिडलमध्ये क्लासिफाय केला जात असतं. तर आपण आज ट्रान्क्युलायझर्स बघितले, अँटीबायोटिक्स बघितलं आणि सोबतच आपण काय बघितलं,
आपण सोबतच आपण नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक बघितलेलं आहे. तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट पार्ट उद्याला करू. झूम ऑनलाईनचा वेळ संपला आहे तरी क्लास चालूच ठेवा म्हणतात आहे. ठीक आहे.